1 एकर कपाशी लागवड करण्यासाठी साधारण आपल्या 1 एकरामध्ये 2 ते 2.5 बॅग पडतात आणि जर तुम्ही सघन लागवड करत असाल तर 3 ते 4 बॅग प्रति एकर पडतात। आता 4 बॅग म्हणजे 1 बॅग लागवडीसाठी 1 मजूर 1 दिवसभर पुरेसा आहे, म्हणजे 4 मजूर लागतात तुम्हाला 4 बॅग लागवडीसाठी। तर मग एका मजुराची जर आपण मजुरी पकडली तर 300 रुपये सीझन मध्ये ते मजूर घेतात, म्हणजे 1200 रुपये प्रति एकरचा खर्च सघन लागवडीमध्ये कापूस पिकात येतो। तर आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर मग 1200चा जर हिशोब काढला तर 12,000 रुपये मजुरी ही फक्त बियाण्याची होते। आणि जर तुम्हाला त्यासोबत खत जर द्यायचं असेल तर 200 ते 250 रुपये प्रति बॅग, आणि एकरी सुरुवातीला आपण 1 बॅग देतो, म्हणजे 10 एकराला 10 बॅग जर आपण टाकल्या आणि 200 रुपये बॅग जर पकडली खत देणाऱ्याची मजुरी तर 10 बॅगेचे 2000 होतात, म्हणजे 14,000 रुपये एवढा खर्च आपला स्टार्टिंगचा लागवडीचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला आणखी 1-2 खताचे डोस द्यायचा असतात, त्याचे परत वेगळा खर्च तुम्हाला येतो। तर मग ह्या सगळ्या समस्यांचा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो। तुम्ही पाहू शकता ॲग्री पॉवर खत आणि बियाणे टोकन यंत्र। आता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल टोकन यंत्रामध्ये की खरंच कापूस एका बियाणे लागवड होते का, कारण बाजारात भरपूर साऱ्या मशीन आहे परंतु एका बियाण्याने लागवड कोणत्याच मशीनने होत नाही, परंतु ॲग्री पॉवर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे फक्त एका बियाण्याने लागवड होणारी ही मशीन आणि सोबतच खत। आता खतामध्ये काय तर तुम्ही पाहिजे तेवढं खत तुमच्या पिकाला देऊ शकता, म्हणजे समजा तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात जर एकरी अर्धी बॅग द्यायची असेल तर अर्धी बॅग एकरी टाकू शकता तुम्ही, 1 बॅग टाकू शकता एकरी, किंवा मॅक्झिमम 2 बॅगा एका एकरात तुम्ही खत टाकू शकता या मशीनच्या द्वारे। आता ही मशीन कशी चालते आणि कशी काम करते तुम्हाला थोडक्यात दाखवतो। या मशीन मध्ये तुम्ही पाहिला की मी खत युरियाच्या स्वरूपात टाकलेला आहे आणि बियाणं कापसाचं लावलेलं आहे। आता मी तुम्हाला मशीन चालवून दाखवतो आणि कसं बियाणं पडलं, खत कसं पडलं, झाकल्या गेलं नाही गेलं, आणि वापसा कंडिशन आली इथं आहे, ओल आहे, तुम्ही पाहू शकता जमिनीमध्ये दाताला माती लागलेली आहे, परंतु बियाणं खरंच जमिनीत पडते का हे आपण पाहणार आहोत। आता आपण हे जे चालवलं या दरम्यान आपण थोडंसं चेक करून घेऊया की बियाणं आणि खत याच्यामध्ये कोणत्या दातात खत आहे कोणत्या दातात बियाणं आहे। ठीक आहे, आता पहा इथं आपण जी सेटिंग केलेली आहे मशीनची ही खत फुल फ्लोवर आपण केलेली आहे, म्हणजे एकरी 2 बॅग पडल्या पाहिजे या हिशोबाने आपण फ्लोची सेटिंग केलेली आहे। तरी इथं थोडंसं तुम्हाला खत उघड दिसत आहे, थोडंसं म्हणजे खूप कमी खत इथं तुम्हाला उघड दिसत आहे। आणि आपण जर पूर्ण खत काढतो म्हटलं तर हे पहा एवढं सारं खत तुम्हाला इथं आतमध्ये झाकलेलं दिसेल, प्रॉपर झाकल्या गेलेलं आहे खत, खूप जास्त काही असं उघडं राहत नाही। आता आपण बियाण्याचा जर विचार केला तर बियाणं 3 इंच बाजूला पडते, ठीक आहे, म्हणजे जिथं खत पडते त्याच्या 3 इंच बाजूला बियाणं पडते। हे पहा हे एक बी सापडलेलं आहे। परत आपण दुसऱ्या जागी चेक करू, परत आणखी जर पाहायचं असलं आपण मागं आणखी पाहू शकतो। पहा तर इथं पहा आता तुम्हाला खताचं थोडंसं खत दिसत आहे, परंतु जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर किती खत आहे पडलेलं पाहून घ्या। इतकं सारं खत जमिनीमध्ये पडलेलं तुम्हाला दिसते, ठीक आहे, म्हणजे खूप सारं खत पडते आणि विशेष म्हणजे प्रॉपर झाकल्या येते। आता याच्या मधात कुठेतरी बियाण्याचा दात असायला पाहिजे, तर बियाणं मी तुम्हाला 2 जागी दाखवलं की प्रत्येक वेळेस 1-1 बी पडते आणि हे बियाणं, ठीक आहे, हे एक बी, इथलं बी हे, तर अशा स्वरूपाचं एका बियाण्यानं लागवड होते आणि खत पाहिजे तेवढं खत तुम्ही या मशीनने देऊ शकता। म्हणजे मी हिशोब काढून दाखवला तुम्हाला, 10 एकर जर तुमच्याकडे जमीन असेल तर 12,000 रुपये फक्त पहिल्या पेरताना खताचा डोस आणि तुमचं बियाणं याच्यात वाचणारी मजुरी जी आहे ती मी तुम्हाला काढून दाखवली की एवढी मजुरी आपली वाचते। आता या मशीनमध्ये काय काय तुम्ही करू शकता, कोणकोणती पिकं लावू शकता, यामध्ये तुम्ही कापूस लावू शकता, तूर लावू शकता, सोयाबीन लावू शकता, चना लावू शकता। त्यानंतर तुम्ही यामध्ये जे मोठ्या साईजचे जे पिकं आहे म्हणजे भेंडीसारखी असो किंवा राजम्यासारखी पिकं असो, असे बरेचशी पिकं तुम्ही याने लागवड करू शकता। विशेष म्हणजे कापूस एका बियाण्याने लागवड होते, एकमेव मशीन आहे ज्याने कापूस एका बियाण्याने लागवड तुम्ही करू शकता। सोबतच खत सुद्धा देऊ शकता आणि खतही किती प्रॉपर पडते तुम्ही परत एकदा इकडे मागं पाहू शकता। इतकं प्रॉपर खत पडते की खत अक्षरशः कुठंच तुम्हाला खत दिसणार नाही, पण ज्यावेळेस आपण जमिनीच्या आतमध्ये हात घालू त्यावेळेस इथं पहा तुम्हाला हे खत दिसते पहा। तर इतकं खतरनाक खत म्हणजे प्रॉपरली झाकलं जाते आणि इथं हे अवकाळी पाऊस आलेला असल्यामुळं जमिनीमध्ये परफेक्ट वापसा कंडिशन मेंटेन झालेली आहे, त्यामुळे हे एवढ्या चांगल्या प्रकारे आपण दाखवू शकतो। आता या दाताला भरपूर माती चिपकलेली आहे, इथं पाहू शकता तुम्ही या दाताला भरपूर माती चिपकलेली आहे, परंतु दाताच्या आतमध्ये माती गेली दात बंद पडला असं होत नाही। पहा दाताच्या आतमध्ये काहीही नाही आहे। जे लोक म्हणतात की दाताच्या आतमध्ये माती जाते, दात बंद पडते, कुठंच काही नाही आहे दाताच्या आतमध्ये, बाहेर परफेक्ट भरपूर सारी माती चिपकलेली आहे। आता या मशीनमध्ये तुम्ही सबसिडी सुद्धा घेऊ शकता। ज्या शेतकऱ्यांना वाटते की बाबा ही मशीन आम्ही विकत घ्यायची आहे पण सबसिडी पाहिजे, तर सबसिडी सुद्धा तुम्ही या मशीनवर विकत घेऊ शकता। आणि या मशीनमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट काय तर आता हे पहा माझ्या हाती जे आहे ते मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट जे आहेत इथं चिपकून दाखवतो मी तुम्हाला मेटलला, परंतु हिचा जो दात आहे या दाताला हे चिपकत नाही, ठीक आहे, कारण हा दात जो आहे स्टेनलेस स्टीलचा दात आहे। स्टेनलेस स्टीलचा दात असण्याचं कारण काय म्हणजे आम्ही का स्टेनलेस स्टीलचा दात दिला, कारण याचं काम हे शक्यतो चिखलात आणि पाण्यामध्येच शक्यतो जास्त याचं काम आपण करतो, म्हणून मग पाण्यात आणि चिखलात राहिल्यामुळे दात गंजू शकते, त्यामुळे आम्ही ते स्टेनलेस स्टीलचा दात केला, त्यामुळे ते गंजण्याची भीती कमी होऊन गेलेली आहे इथं। आता याच्यात तुम्ही एका दिवसात किती काम करू शकता असा जर आपण विचार केला, कापसाचं जे अंतर आहे तुमचं समजा 3 फुटाचं जर 2 तासातील अंतर असेल तर तुमचं एका दिवशी 3 एकर क्षेत्र तुम्ही करू शकता। जर
तुमचं 2 तासातील अंतर हे 4 फूट असेल तर तुम्ही 4 एकर एरिया एका दिवशी करू शकता. आता या बॉक्समध्ये खत किती बसते? या बॉक्समध्ये 12 किलो खत या बॉक्समध्ये बसते आणि 2 किलो खत मशीनमध्ये बसते, म्हणजे टोटल 14 किलो खत या मशीनमध्ये बसते. आणि सीड बॉक्सचा विचार केला तर जवळपास 4 ते 4.5 किलो बियाणं यामध्ये बसू शकते. आणि तुमची सगळ्यात मोठी झंझट कमी होणार आहे. खत आणि बियाणं हे वेगवेगळं देण्याची गरज नाही, एकाच मशीनमध्ये हे कॉम्बो तुम्हाला मिळत आहे. या मशीनसोबत काय काय मिळते ते तुम्हाला मी दाखवतो. पहा, आता या मशीनमध्ये 9 प्रकारचे आम्ही सीड रोलर तुम्हाला देणार आहोत. आता 9 प्रकारच्या सीड रोलरमध्ये कोणकोणते पिकं याच्यात होऊ शकते तुम्ही पहा. यामध्ये तुम्ही ज्वारी 1 दाण्याने लागवड करू शकता, ठीक आहे. यामध्ये तुम्ही चना 2 बियाणे लागवड करू शकता. यामध्ये तुम्ही राजम्याची लागवड करू शकता. यामध्ये तूर समजा 5-6 दाण्यांनी लागवड करू शकता किंवा डॉलर चनासुद्धा होते. याच्यामध्ये सुद्धा तूर 2-3 दाण्यांनी लागवड करू शकता. आणि हे स्पेशल कॉटनसाठी बनलेली सीड रोलर आहे. इथं कॉटन लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल. कापूस एकाच बियाण्याने जर लागवड करायचं असेल तर हे सीड रोलर वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे मिळते फक्त ॲग्री पॉवरच्या टोकन यंत्रासोबत. त्यानंतर परत हे एक सीड रोलर आहे. असे 9 प्रकारचे सीड रोलर आम्ही सोबत देतो. आणि या मशीनमध्ये सबसिडी उपलब्ध आहे. त्यामुळं सबसिडी जर तुम्ही याची काढली तर हे डायरेक्ट म्हणजे 50% सबसिडीवर उपलब्ध असल्यामुळं तुम्हाला हे मशीन खूप स्वस्त पडते. तर आता तुम्ही विचार करत असाल मग खत आपण कमी जास्त कशा पद्धतीने करू शकतो, तर इथं एक नॉब दिलेला तुम्ही पाहू शकता. हा नॉब असा उचलणे आणि फिरवणे, जेवढा तुम्ही इकडं फिरवाल तेवढा फ्लो जास्त होते आणि जेवढा तुम्ही इकडं म्हणजे या दिशेनं फिरवाल या दिशेनं तेवढा फ्लो कमी होतो. आता याच्यात दातात खत आलेलं असल्यामुळं हा नॉब उचलून फिरवणं थोडंसं कठीण जात आहे. ज्यावेळेस हे मशीन खाली असते त्यावेळेस हे नॉब सेट करून घ्यायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला ती मशीन चालवायची आहे. तर अशा प्रकारची मशीन आहे फक्त 8,400 रुपयाला मिळते. कुठं तर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे. या मशीनविषयी अधिक माहिती लागत असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.